या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शिवा आणि सीताईंना एकत्र पाहून घरातील सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर चंदन पटकन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतो तर दिव्या त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते। ते बघून सीताई म्हणत असतात की हे सगळं करायची काय गरज होती। तर आजी म्हणतात की असं कसं, जेव्हा आम्ही तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्ही आमचा किती पाहुणचार करता, मग आम्हाला सुद्धा थोडं काही करायला नको का। आणि मग त्यानंतर सीताई आजींची आणि वंदनाची माफी मागते। तर त्या विचारत असतात की सीताई हे काय करताय तुम्ही, आमची माफी कशासाठी मागताय। तर सीताई म्हणत असते की मी खरंच तुम्हा सगळ्यांशी खूप वाईट वागले। शिवाचं आणि आशूचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। त्यानंतर मी शिवाचा सून म्हणून स्वीकार करू शकले नाही आणि त्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला देखील खूप दुखावलं आणि म्हणूनच मला तुमची माफी मागायची आहे। आणि त्यांचं असं बोलणं ऐकून वंदना म्हणते की सीताई प्लीज तुम्ही माफी मागू नका आणि आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही। तर सीताई म्हणत असतात की हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला आणि जे घडलं ते तर मी बदलू शकत नाही ना, पण निदान त्यासाठी मला माफी तरी मागू द्या। आणि ते ऐकून आजी म्हणतात की ठीक आहे सीताई, पण आता जे घडलं ते आपण सोडून देऊ आणि पुढे जाऊ। आणि त्यावर सीताईसुद्धा हो म्हणतात आणि मग त्यानंतर त्या स्वतःच्या हाताने शिवाला घास भरवतात। तर शिवासुद्धा स्वतःच्या हाताने सीताईंना जेवण भरवत असते आणि हे बघून घरातल्यांना खूपच आनंद होतो। दिव्याचा मात्र चेहराच पडतो आणि मग त्यानंतर सीताई चंदनची चौकशी करतात। तर चंदन सांगत असतो की आता मी शिवाचं गॅरेजच सांभाळतोय आणि मग शिवासुद्धा म्हणते की हो सीताई, चंदनची मला खरंच खूप मदत होते, तो इथे असल्यामुळे मला कशात लक्ष घालायची गरजच उरली नाही आहे। आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी घरातील सगळ्यांचा निरोप घेतात आणि तेथून बाहेर पडतात। त्यानंतर मग शिवा सीताईंना तिच्या वडिलांबद्दल सांगत असते आणि म्हणत असते की त्यांनी सांगितलं म्हणून मग वस्तीतल्या सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला। आणि ते सगळं काही ऐकून सीताईंना शिवाचा खूप अभिमान वाटू लागतो। त्या म्हणत असतात की तुझ्या वडिलांना तुझा किती अभिमान वाटत असेल ना, त्यांनी जे जे शिकवलं ते ते तू सगळं लक्षात ठेवलं आणि आता अंमलात सुद्धा आणतेस। आणि मग त्यानंतर त्या शिवाला असंही म्हणतात की शिवा मलासुद्धा आता तुझ्या कामात तुझी मदत करायची आहे, खरं तर मी तुझी मदत कशी करणार मलाही माहीत नाही। आणि ते ऐकून शिवा म्हणते की हो सीताई, तुम्हाला काय बोलायचं ते आलंय माझ्या लक्षात। आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी घरी जाण्यासाठी निघतात। मात्र गाडीवर बसण्याच्या वेळी सीताई शिवाला म्हणतात की शिवा, बाकी काही माहीत नाही पण मी तुझ्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकते। तर शिवा विचारते काय, आणि मग सीताई शिवाने शिकवल्याप्रमाणे शिट्टी वाजवतात आणि त्यामुळे शिवाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो। ती सीताईंकडे हसतच पाहू लागते। वस्तीतली आजूबाजूला असणारी लोकंसुद्धा हसतच त्या दोघींकडे पाहत असतात। तर सीताई पुन्हा एकदा शिट्टी वाजवते आणि मगच त्या दोघीजणी घरी जाण्यासाठी निघतात। घरी आल्यानंतर शिवा आशूला म्हणत असते की आशू तू प्लीज आधी मला चिमटा काढ, कारण जे काही घडलंय ना ते सत्य आहे की माझं स्वप्न हेच मला कळत नाही। तर आशू म्हणत असतो की शिवा हे काय बोलतेस तू, पण शिवा काही ऐकत नाही म्हणून मग आशू तिला चिमटा काढतो। शिवा तर मोठ्याने ओरडतेच, तर आशू म्हणत असतो की सॉरी सॉरी। तर शिवा म्हणते की अरे काही हरकत नाही, आज सगळ्यांना सगळं माफ आहे। आणि मग त्यानंतर ती आशूला वस्तीत काय काय घडलं, सीताईंनी आज काय काय केलं ते सगळं सांगू लागते आणि ते सगळं ऐकून आशू तर डोक्यालाच हात लावतो। तो म्हणत असतो की शिवा हे सगळं खरं आहे का, म्हणजे आईने खरंच पिचकारीने होळी खेळली आणि शिट्टीसुद्धा वाजवली का। आणि त्यावर शिवा हसतच म्हणते की हो आशू, तू तिथे असायला हवा होता, सीताईंचं हे रूप ना मी याआधी कधीच बघितलं नाही। तर आशूसुद्धा हसतच म्हणत असतो की हो ना शिवा, मी सुद्धा आईला पहिल्यांदाच अशा रूपात बघतोय। आणि मग त्यानंतर तोच शिवाला म्हणतो की आता तू मला चिमटा काढ, मला कळत नाही आहे की मी हे जे काही ऐकतोय ते खरंच खरं आहे की स्वप्न। आणि ते ऐकून शिवा हसू लागते। तर त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच त्यांना बाहेरून शिट्टीचा आवाज येतो आणि ते दोघेजण हसतच बाहेर जातात। तर हॉलमध्ये संपदा असते, नेमकी कोण शिट्टी वाजवत आहे हे तिला काही कळत नाही, पण त्या शिट्टीचा आवाज ऐकून घरातील इतर सगळेजणसुद्धा हॉलमध्ये येतात। उर्मिला विचारत असते की संपदा तू शिट्टी वाजवतीयस ना, तर ती म्हणत असते की नाही गाई, मला तर शिट्टी वाजवताही येत नाही, येत असती तर नक्की वाजवली असती। आणि मग त्यानंतर सगळेजण नेमकं कोण शिट्टी वाजवतंय याचा विचार करू लागतात। शिवा आणि आशू मात्र हसत असतात आणि ही गोष्ट पाहून कीर्ती म्हणते तुम्हाला माहीत नाही का या घरामध्ये मवाल्यासारखी शिट्टी कोणाला वाजवता येते ते। आणि त्यामुळे लक्ष्मण तिला विचारतात
कीर्ती तुझं काय म्हणणं आहे, शिवाने शिट्टी वाजवली आहे का? तर कीर्ती म्हणत असते मग हिच्याशिवाय घरात दुसऱ्या कोणाला शिट्टी वाजवता येते? त्यामुळे मग काका शिवाला विचारतात तर शिवा काही न बोलता फक्त हसत असते. त्यामुळे लक्ष्मण काकांना उर्मिलाला तर समजत नाही नेमकं काय घडतंय. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की शिट्टी नेमकं कोण वाजवते आणि मग तितक्यात सीताई शिट्टी वाजवतच त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे सगळेजण हसू लागतात. लक्ष्मण आणि उर्मिला म्हणत असतात की वहिनी हे काय आहे? तर सीताई हसतच त्यांना सांगू लागते की आजच मी शिट्टी वाजवायला शिकले आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. कीर्तीचा आणि सुहासचा मात्र चेहराच पडतो. कीर्ती म्हणत असते की अगं आई हे काय करतेस तू? परंतु सीताई तिच्याकडे लक्ष देत नाही. तर दुसरीकडे दिव्या जेवण झाल्यानंतर बाहेर भांडी घासायला घेऊन येते, पण ती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की आता ही शिवा तिच्या सासरकडच्या लोकांना इथे घेऊन येणार आणि मी त्यांना करून खायला घालायचं का आणि बाकीची कामंसुद्धा मीच करत बसायचं का? आता यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा आणि मग तिला एक युक्ती सुचते. ती तिच्या पायाने तिच्यासमोर असणारी भांडी इकडे तिकडे फेकून देते आणि स्वतःसुद्धा पडल्याचं नाटक करते. त्यामुळे सगळेजण धावत पळत त्या ठिकाणी येतात. दिव्याला काय झालं आहे ते विचारू लागतात. तर ती म्हणत असते की तुम्हाला कळत नाही आहे का मी पाय घसरून पडली आहे? त्यामुळे सगळेच घाबरतात आणि मग चंदन तिला सावकाशपणे घरात घेऊन जातो. दुसरीकडे सीताई, शिवा आणि उर्मिला जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये जातात. शिवा विचारत असते की आज काय बनवायचं आहे तुम्ही सांगा. पण सीताई म्हणत असते की शिवा आज आपण तुझ्या आवडीचा मेन्यू बनवू, तो सुद्धा एकदम झणझणीत. पण ते ऐकून शिवा म्हणते की सीताई कशाला, सगळ्यांनाच त्रास होईल. पण सीताई काही ऐकत नाही. उलट ती म्हणत असते की अगं झाला तर होऊ दे एक दिवस त्रास. आणि मग त्यानंतर शिवा त्यांना सांगते की ठीक आहे सीताई, मग आपण वांग्याचं भरीत करू, पिठलं भाकरी करू आणि सोबत ठेचासुद्धा. आणि त्यासाठी सीताई आणि उर्मिलासुद्धा हसतच हो म्हणतात आणि मग त्या तिघीजणी लगेच स्वयंपाकाला सुरुवात करतात. त्यानंतर मग घरातील सगळेजण जेवण करण्यासाठी एकत्र जमतात. तर सीताई त्यांना सांगत असते की आज आपण डायनिंग टेबलवर न बसता खालीच सगळेजण मांडी घालून जेवण करायला बसूयात. आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात फक्त कीर्ती सोडून. लक्ष्मण काका म्हणत असतात की अगं कीर्ती, आपण जेव्हा पूर्वीच्या घरात राहायचो ना तिथे तर आम्ही सगळेजण असे खाली मांडी घालूनच जेवण करायला बसायचो. काही दिवसांपूर्वी भाऊंसोबत सुद्धा आपण सगळेजण असेच खाली जेवायला बसलो नव्हतो का? आणि ते ऐकून कीर्ती चिडून म्हणते की हे बघ काका, तुम्हाला बसायचं असेल तर खाली जेवायला बसा, माझी काही हरकत नाही, पण उगाच ना इतरांवर जबरदस्ती करू नका. मी खाली जेवायला बसणार नाही हे एकदा सांगितलं ना मग सांगितलं. आणि कीर्तीचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं, पण मग तिच्याकडे कोणीही जास्त लक्ष देत नाही आणि सगळेजण शिवासाठी एकत्र खाली जेवायला बसतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शिवाचं घरात वाढतं महत्त्व पाहून कीर्ती खूप चिडते आणि ती सुहासला सांगते की आता हिचा कायमचा बंदोबस्त करायलाच हवा. आणि मग त्यानंतर शिवा जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की कुकरमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण काही कळायच्या आधीच तो कुकर फुटतो आणि त्यामुळे घरातील सगळेच जण खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.